नमस्कार श्रोते हो, हा व्हिडिओ मेष राशीच्या व्यावसायिक बंधूंसाठी बनवलेला आहे। व्यावसायिक बंधूंसाठी 2025 हा काळ कसा असेल? 2025 ऑक्टोबरपासून तर डिसेंबर 2026 हा काळ हा तुमच्यासाठी अत्यंत अडचणीचा आणि अलर्टचा आहे। आणि हा अलर्ट व्हिडिओ मी माझ्या व्यावसायिक बंधूंसाठी बनवलेला आहे। काय अलर्ट द्यायचा आहे मला? तर या ठिकाणी एक टेक्निकल गोष्ट मला तुम्हाला समजून सांगायची आहे आणि लॉजिकली समजून घ्यायची आहे श्रोते बंधूंनो। तर या ठिकाणी तुमच्या मेष राशीच्या व्यावसायिक बंधूंनी लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमच्या लाभस्थानातून सध्या राहूचं भ्रमण सध्या सुरू आहे। आणि लाभस्थानातील राहूचं भ्रमण काय सांगतं? तर लाभस्थानातील राहूचं भ्रमण असं सांगतं की लाभस्थान हे व्यवसायातून येणारं धन याचं हे स्थान आहे। मित्रांनो, प्रोडक्शन अत्यंत उत्तम होईल, सेल अत्यंत उत्तम असेल, त्यानंतर काम अत्यंत उत्तम होईल। कामामध्ये कुठेही अडथळा नाहीये, कामात कुठेही बाधा नाहीये, सगळं काम व्यवस्थित होत राहील। परंतु व्यवसायातून येणारं धन, व्यवसायातून होणारी प्राप्ती, प्रोडक्शन गेल्यानंतर, सेल झाल्यानंतर येणारा जो नफा आहे, पार्टीकून येणारं जे पेमेंट आहे, याच्यामध्ये अडकाअडकी होत राहील। त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला अलर्ट द्यायचा आहे। पार्टीकून येणारं पेमेंट इथे तुम्हाला बाधा आहे आणि मला हाच तर तुम्हाला अलर्ट या ठिकाणी द्यायचा आहे। त्या पार्टीकून येणारं पेमेंट या ठिकाणी तुम्हाला काही नवीन योजना करता येते आहे का? ॲडव्हान्स पोटी काही पेमेंट काढून घेता येत आहे का? खास करून मेष राशीच्या व्यक्तींना ही अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे। डिसेंबर 2026 पर्यंत ही अडचण तुम्हाला आहे। मग आता यासाठी राहूसाठी काही उपाय आहे का? तर निश्चित राहू त्या ठिकाणी नतमस्तक होतो, तो म्हणजे महादेवा पुढे, दुर्गादेवी पुढे आणि भैरवा पुढे। म्हणून आपणास भैरवाची उपासना, महादेवाची उपासना आणि दुर्गा मातेची उपासना करा असे मी नक्कीच सांगेन। त्यामुळे ही काळजी तुम्हाला नक्की घ्यायची आहे आणि या ठिकाणी म्हणूनच हा व्हिडिओचा अट्टहास मी या ठिकाणी केलेला आहे। धन्यवाद।